आता हे 3 लाईन आपण टाकले. आता या ठिकाणी मित्रांनो सपोर्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचं कारण का तर बघा मार्केट आलं टच झालं वरती गेलं, परत आलं इथून टच होऊन वर गेलं, परत टच होऊन वर गेलं, परत या ठिकाणी आलं टच होऊन वर गेलं. आता नॉर्मल लोकांचा विचार काय असतो मित्रांनो की बाबा या ठिकाणी मार्केट एवढ्या वेळ जर सपोर्टला टच होतं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाईंगची अपॉर्च्युनिटी मिळू शकते इथून, नाही का नाही. कारण का एवढ्या वेळ टच झालं आहे त्यानंतर मग लोक काय करतात या ठिकाणी बाईंगची ऑर्डर घेऊ शकतात. आणि स्टॉप लॉस कुठे असणार या सगळ्यात जास्तीत जास्त कुठे असणार या हावाला जो स्विंग झाला आहे त्याच्या खाली, बरोबर का नाही. पण मार्केटनं काय केलं बघा खाली आल्यासारखं दाखवलं आणि सगळ्यांची स्टॉप लॉस घेऊन परत वरच्या दिशेला मुवमेंट दिलेलं आहे. आता काही लोक असा विचार करू शकतात या ठिकाणी एक पॅटर्न झाला मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल तर लक्षात येईल तुमच्या हावाला. तर हा पार्ट ॲक्च्युली मी तुम्हाला पुढे सांगणार होतो आपली जी पॅटर्न लिक्विडिटी आपण बघणार आहे त्या ठिकाणी, पण तोही पार्ट तुम्हाला आता दिसला म्हणून इथे कव्हर करतो. तर इथे बघा हेड अँड शोल्डर पॅटर्न झालेला आहे आणि या ठिकाणी मार्केटनं हेड अँड शोल्डरचा सक्सेसफुल ब्रेकआउट पण दाखवला आहे, ब्रेकडाऊन सॉरी, तरी देखील मार्केट वरच्या दिशेला उलटं गेलेलं आहे.